मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली व ग्रामस्थ मंडळ दहिवली आयोजित तुम्हाला स्पर्धा पालमेल स्वरा ट्रॉफी आदरणीय बाळकृष्ण मुंडे साहेबांच्या कन्याच्या नावानं ही स्पर्धा मैदानावरती रंगती आहे. सलामी जोडी मैदानावरती दाखल होतीये. सिद्धिविनायक इनगाव संघाची तुम्हाला पालमेल शंकर बिशेच्या साथीनं रोहित कडव. टॉस जिंकला टीम जय भवानी शिरगाव बीनं आणि त्यांनी घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम सिद्धिविनायक इनगाव संघाला. या मॅचमध्ये सामना भरपूर चांगला रंगेल यातील मात्र शंका नाही आहे, कारण सलामी जोडी शंकरच्या साथीनं रोहित कडव ही जोडी तुम्हाला पालमेल. तर बॉडी ट्रॅकवरती गोरदा दाखल होतोय. ओव्हर नंबर 1चा खेळ. सिद्धेश सर टीम इनगाव तेलपान लवकरात लवकर पाठवा. शंकर मातला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती तुम्ही पाहताय पुन्हा एकदा आज तुम्हाला आवाज ऐकायला मिळतोय. आमचे साथी समालोचक सोमनाथजी खाडे सर, त्यासोबत धम्मदीप खिलारे यांचा आवाज ऐकायला मिळेल. गेम ऑन. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल खेचला ऑन साईडला लॉंग ऑन. बाउंड्री लाईनच्या दिशेला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. अंशुल भोसले बॉलला फेक करेल आणि 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न होतोय. जर थ्रो इथे कलेक्ट झाला असता तर एक महत्त्वाची विकेट मिळू शकली असती. रोहितला तुम्ही पाहताय बाल बाल तो बचावलाय, त्यामुळे भेटतील या 2 धाबा. त्यामुळे पहिल्याच बॉलवरती 2 धाबा एक पडल्या जातील आणि 2 धाबाच्या साथीनं स्वप्न सुरुवात तुम्हाला पालमेल. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात असू द्या. बरो तयार. बिग हिट ऑन साइडला खेचलाय पुन्हा एकदा लॉंग ऑनला. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अंशुल भोसले डीप मध्ये पोहोचतोय आणि अखेर विकेट भीतीये. शंकर विषयला मैदान सोडावं लागेल. झटका पहिला टीम इनगावला. फलंदाज लागला आणि आता नवीन बॅटर मैदानावरती डावकुऱ्या त्याचा विस्फोटकडे विध्वंसक बॅटर तुम्हाला पार भेटतोय. रोशन जाधव मैदानावरती दाखल झालाय. 4 ओव्हरची मॅच. पहिल्या बॉलवरती 2 धाबा एक पडल्यानंतर बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर शंकर विषे इनगावचा युवीनं मैदान सोडलंय. त्यामुळे आता नवीन बॅटर मैदानावरती रोशन जाधव. बरोबर तयार. पुढचा बॉल दुविधा मनस्थितीमध्ये होते, कोणत्या बाजूला फटका खेचायचा, परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल पाहिलं होतं. चेंडूला लाईन खराब आहे, त्यानंतर घोषित केला व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते भीती आहे. त्यामुळे धावफलक तुम्हाला पालमेल. टीमची टोटल आता पुढे सरकते 3 या आकड्यावरती तुम्हाला पालमेल. धावफलक आता पुढे सरकत असताना डावकुल्या त्याचा गोलंदाज सिद्धेशला तुम्ही पाहताय चांगला बॉलिंग अटॅक आता तुम्हाला जरूर पालमेल. या मॅचमध्ये 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे सर्कलचं पॉवर प्ले ऑन आहे आणि त्याचा फायदा घेतो रोशन जाधव. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल. 4 रन. टीमची टोटल 7 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. सिद्धेशवरती आक्रमण चढवलाय. 4 धाबा वसूल करतोय. पुढचा बॉल अजून एक फटका चांगला आहे, परंतु फसला की काय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उमेश पवार हा झेल टिपला आणि अखेर मैदान सोडावं लागेल. रोशन जाधवला देखील या मॅचची आणखी एक चांगली विकेट. एकचा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळतोय. 7 आकड्यावरती दुसरा धक्का मैदानावरती लागलाय. एक चौकार मारत असताना रोशनला मैदान सोडलाय, त्यामुळे अजून एक झटका लागतोय. नवीन बॅटर मैदानावरती यश कडव आता दाखल होतोय.
उजव्या हाताचा आणखीन एक घातक बॅटर, परंतु गोलंदाजी तितकी चांगली करतोय डावखुरी हातानं. तोच यश कडव पदरावरती दाखल होतो. या मॅचमध्ये इथून यशला यशस्वी बॅटिंग करावी लागेल. सोन्याबाई कोंडिलकर यांचं आगमन झालंय. मिस्टर गफलत, स्वागत आहे आपला. बरं तयार. लेफ्ट सीपर सिद्धेश फुटकस होता, टर्न केला ऑन साईडला, बड विकेटला. एका टप्प्यावरती बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. यशचा यशस्वी फटका चौकार. हा चौकार आलाय आणि चौकाराच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकत असताना 1/11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना तुम्ही पाहताय सोरा ट्रॉफीचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 5 बॉलचा खेळ संपलाय. आता अंतिम बॉलचा खेळ शिल्लक तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्ले ऑन आहे. पॉवर प्लेचा भरपूर समाचार इथे घेण्यात आला. आता एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू लॉंगॉनचा खेळाडू बिड विकेटला सरकवण्यात आला. बिग हिट, फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अंशुल भोसले बेगाने पोहोचतील. मिळते एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 12 धाबा. 2 विकेट महत्वाची पडले जरूर, परंतु पहिल्या ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 12 धाबा. त्यामुळे चांगल्या स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना जय बवाडे शिरगाव बी संघाच्या विरोधात संघ सिद्धिविनायक इनगाव. हरीश भारती आलेत मैदानावरती, त्याचे मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि जवळ सागर इरमाळीवरती आक्रमण केलं होतं, परंतु पुन्हा एकदा विकेट मिळते. उमेश पवार सलगचा दुसरा जेल टिपला जातोय. फलंदाज बाद. पंचकृषीतील खरं तर जी नामांकित नावं आहेत ते सर्वांचे इथं आगमन झाले. मग त्यामध्ये आपण पाहतोय खरं तर हरीश भारती असतील, मारुती असतील, त्याच्या साथीने आमचे मिस्टर गफरत भाई सोन्या यांचं आगमन झाले. त्यांचे वेलकम. आणि त्यासोबत काळूराम आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो आहे. रोहन या वेळेला देखील फटका जवळपास फसला होता. डीपदू खेळाडू पोहोचतात. सोने आलेत. प्रथमेश तुपे बॉलला उत्तम फेक करतील. दरम्यान एक चिकी सिंगल. सागर इरबाळे आलेत बॉल ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये पहिल्या बॉलवरती विकेट, पुढच्या बॉलवरती सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता टीमची टोटल 13 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील.
बरं तयार. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल मागचा पाय वाकवला आणि षटकार दाखवण्याचा प्रयत्न होता. बॉल जाईल टीपमध्ये मिड विकेटला. खेळाडू उपस्थित. चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळतोय. 2 धाबे ते देखील 1 पॉईंट जातील आणि आता त्या 2 धाब्याच्या साथीनं स्कोरबोर्ड पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 15 धाबा धावफल कबड्डी जोडल्या जातील. फटका तर भरपूर चांगला होता. खरं तर रोहित कडूच्या बॅटमधून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पडपडे फसला आणि त्यानंतर या 2 धाबा 1 पॉईंट जातील. 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. डॉट बॉल. ओव्हर नंबर 2. बरं तयार. गतीमध्ये मिश्रण. चेंज ऑफ द पेस. बोट विखुरली. फिंगर रोल केली. पडतो लाईन खराब. त्यामुळे विष्णू शिंदे सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक तुम्हाला पार मिळेल. आता टीमची टोटल पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोरबोर्डवरती 16 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. हा देखील फटका फसला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उमेश पवारनं असलं की शिरगाव टीमला टेन्शन नसतं, कारण आता सलगचा 3रा झेल त्याला टीपला. त्यामुळे अजून एक झटका टीम इनगाव संघाला. फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब उमेश पवार यांना देण्यात आला. अप्रतिम खेळ त्यांचा आपण पाहिला बेंचिलच्या स्पर्धेमध्ये आणि त्या बोनस की काय आता देखील या स्पर्धेमध्ये सलग 3 झेल त्याने टिपलेत. दत्ता कडव डीके मैदानावरती दाखल होतात. अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यासोबत स्टायलिश देखील आहेत. त्यामुळे आता गॉगल लावून आले डीके. बरं यार. सागर पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. आय थिंक गॉगलमधून थोडंसं चेंडू मागे पुढे दिसला असावा, त्यामुळे बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर यस्यांचा वेध घेतलाय. डीके मैदान सोडावं लागेल. नवीन बॅटर मैदानावरती अनिल. बॉल ट्रॅकवरती अंशुल भोसले. अंशुलचा पहिला बॉल टर्न केला, साईडला खेळला, डिपॅकॉर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळते 6.
षटकार रिव्ह्यू घेण्यात आला. बॅटिंग टीम रिव्ह्यू आता चेक केलं जाईल नक्की इथे घडले काय. तिसरे पंच चेक करतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. फुलटॉस बॉलवरती फुलटॉल वसूल केलाय, परंतु आपण आता चेक करू हाईट फॅक्टर काय होतं. या साऱ्या गोष्टी आता आपण जरूर पाहणार आहोत. त्यानंतर एक योग्य तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. नो बॉल. फ्री हिट. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकला आणि त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न देखील थांबतोय. फ्री हिटच्या बॉलवरती धाबा येत नाही आहेत. ओव्हर नंबर 3चा खेळ अंशुर आले आणि पहिल्या बॉलवरती नो बॉल टाकल्यानंतर तिथे सत्ता मिळाल्या. 7 धावा तिथे मिळाल्या आणि त्यानंतर आपण पाहतोय आता डॉट बॉल. लाईन खराब. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे बाल केली, त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळाला. आता टीमची टोटल सिंगलच्या साथीनं पुढे सरकते. स्कोरबोर्डवरती धावा 24 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळला ऑन साईडला. उमेश पवार चौथा झेल त्याने टिपला आणि आता या बाजमध्ये खरं तर दोन्ही संघ चांगले खेळतात, परंतु उमेश पवार यांचा विचार केला जाईल कारण मैदानाच्या चौफेर बाजूला त्याने 4 झेल टिपलेत. त्यामुळे आपण पाहतोय अजून एक धक्का लागेल टीम इनगाव संघाला. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. बॅटर मैदानावरती किरण विषय डावकऱ्याचा विस्फोटकारी विध्वंसक बॅटर आता दाखल झाला. या मॅचमध्ये गरजे धाबा यायला हव्यात कारण शिरगाव संघ देखील आता हा बी ठरतोय. पुढचा बॉल सफल झाले. बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका पोहोचलाय, स्वतः गोलंदाज पोहोचतोय, त्यामुळे अजून एक झटका टीम इनगाव संघाला लागतोय. किरण विषय बॅक टू द डगआउट. बॅटर मैदानावरती जयेश कडव आता दाखल होत आहेत. एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. जेव्हा जेव्हा संकट तरी सापडतो. टॉप गिअरवरती जयेश बॅटिंग करतात. गोलंदाजी देखील तुम्ही त्याची नेहमीच पाहाल. दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याची बॉलिंग इनगावसाठी आपण नेहमीच पाहिले, परंतु या मॅचमध्ये आता दाखल झाले. संघ अडचणी सापडलाय आणि अशा परिस्थितीमध्ये इथून
टॉप गिअरवरती बॅटिंग करावी लागेल. टीमची टोटल पूर्णपणे आता थांबली. स्कोरबोर्डवरती तुम्हाला 5 बेल धावफलक जाऊन पोहोचलाय. अंशुलला तुम्ही पाहताय बॉल ट्रॅकवरती दाखल होतोय. पहिला बॉल नो आला, त्यावरती षटकार, त्यानंतर कमबॅक केले. 2 विकेट त्याने आतापर्यंत काढले, त्यामुळे अजून एक डॉट बॉल तुम्हाला 5 बेल. फटका चांगला एक्स्ट्रा खबरला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास, त्यामुळे फायदा होतोय. जयेश कडवला नाव मिळतील 4. पहिलाच बॉल यावेळेस देखील आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता, आणि त्यानंतर लेग स्टिकच्या वरून हा बॉल चालला आणि बॅटची हलकीशी गडा होती, त्यामुळे पंच घोषित करतात एक सिंगल इथे मिळतीये. सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्हाला 5 मिळेल. टीमची टोटल पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा तुम्हाला 5 मिळतील. आता जाऊन पोहोचलेत 29 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. या मॅचमध्ये तुम्ही पाहताय 4 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे आता शेवटची ओव्हर भरपूर महत्त्वाची आहे. इथून जर धावा बनल्या तर एक चांगली फायटिंग टोटल उभी राहील. परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय सागर एमाळीसारखा एक मातबर खेळाडू तुम्हाला या मॅचमध्ये खेळताना दिसेल. त्याच्या साथीनं अंशुल भोसले, प्रेम पेंडुलकर. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर आपण पाहतोय बॅटची कडा घेतली. त्याच्या मागे प्रेम पेंडुलकरनं हा झेल टिपला आणि अखेर मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. निमिषला ही दुसरी विकेट माहिती आहे. फलंदाज बाद. किल ऑल आउट झाला. थँक्यू सो मच. एक विकेट बाकी आहे वाटतं. 9 विकेट पडलेत, कारण खेळाडूचं नाव माहीत नव्हतं, तोलपाने ते नाही आहेत, त्यामुळे थोडीशी गडबड बेस्ट आहे. शेवटची विकेट शिल्लक आहे.
नवीन बॅटर अजून एक दाखल होतोय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साईडला हलक्या हाताने बॉलला ढकलला एक सिंगल मेल आणि या सिंगलच्या साथीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते आता स्कोरबोर्ड वरती 30 धाबा. दोन बॉलचा खेळ शिल्लक. बेगिट करण्याचा प्रयत्न होता. फटका हा देखील फसलाय. ऑलआउटच्या दिशेने संघ आपण पाहतो इनगाव आणि सलगचा 5वा झेल आता टिपलाय उमेश पवारनं. अप्रतिम अप्रतिम खेळ तुम्हाला पार मिळेल. बंदराच्या चौफेर बाजूला धाबत पडत असताना 18 वर्षाच्या खेळाडूला देखील लाजवतील असा खेळ उमेश पवारचा आपण पाहिला या मॅचमध्ये. आणि जाऊया आता मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा सुरुवात होईल. या धाबा आपण पाहतोय खरं तर 31 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये आणि या धाबा चेस होतील की रोखल्या जातील. धाबाचे टार्गेट तुम्हाला पार मिळेल आणि आता या धाबा चेस होतील की रोखल्या जातील. मायक्रोफोनवरती आपण परत इन्व्हाइट करतोय या योग्य आपण सोमनाथजी खाडे सरांचा आभार. धन्यवाद. जांबिरू टीम कॅप्टन आणि मोहपाडा एरंजाळ टीम कॅप्टन आपण लवकरात लवकर या. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर, ज्यांना आपण पूर्वार्धामध्ये ऐकलं. त्याचबरोबर दम्मदीपजी खिलारे सर या ठिकाणी आम्हाला साथ देत आहेत समालोचन कक्षामधनं. आणि आमचा छोटा समालोचक मित्र आर्यन धुळे या ठिकाणी आमच्यासोबत. माझ्या सर्व मित्रांचं मनापासून आभार. त्याचबरोबर ओमसा MTCची संपूर्ण टीम, रोशनजी फराट ऑफिशियल इंजिनियर आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळीचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. ऑफिशियल टीम, दोन्ही अंपायर्स, सर्वांचं स्वागत. या ठिकाणी सामन्याला होते सुरुवात. 31चा पाठलाग. बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अंशुल भोसले आणि सागर इरमाळी. पहिलाच बॉल, आडव्या बॅटचा कडक शॉट, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर.
आपण पाहताय तर अगदी पहिल्याच बॉलवरती षटकार मारून इरादा स्पष्ट केलाय. 31चा पाठलाग, पहिल्या बॉलवरती सिक्सर येतोय. स्कोर कार्ड वेगानं पुढे जायला सुरुवात झाली आहे. धावफलकाचा श्रीगणेश करत असताना अंशुलच्या बॅटमधनं 6 आल्यात. इथे हलक्या हातानं समोर प्लेस केलंय आणि निश्चित आपण पाहाल तर एक सिंगल वरती संतुष्ट राहत आहेत. सेन्सिबल क्रिकेट. षटकार मारला त्यानंतर एक चांगला बॉल आणि त्याचा सन्मान या ठिकाणी देताना पाहायला मिळाला. एक सिंगल मिळाली आहे. स्कोर कार्ड एका धावेच्या मदतीनं पुढे सरकेल 7 वरती. स्ट्राईक रोटेट. यावेळेस स्ट्राईक वरती सागर इरमाळीला तुम्ही पाहू शकता. इथे बॅट फिरवली आहे, पुल करण्याचा प्रयत्न. अगदी रायझिंग डिलिव्हरी डॉट आलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी चालू असताना इंदगाव आणि त्यांच्या विरोधात जय भवानी शिरगाव बी या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा मुकाबला. षटक क्रमांक पहिलं. लेफ्ट आर्म यश गोलंदाजी करतोय. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलंय. सीमारेषेवरती फिल्डिंग खराब. चेंडू आडवत असताना निश्चितच चूक केली आणि या चुकीचं रूपांतर धावा मिळताय 4. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्डला गती प्राप्त झाली आहे. 11 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. यशच्या विरोधात आपण पाहिलं तर यशस्वी सुरुवात झाली आहे जय भवानी शिरगाव बी या संघाची. दोन्ही सलामीचे फलंदाज, सलामीचे बॅटर तुम्ही पाहताय सागर आणि अंशुल एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असताना सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवलं. षटकारानंतर एक सिंगल घेतली अंशुलनं, त्यानंतर एक चौकार ठोकला आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली आहे सागरनं. स्ट्राईक रोटेट. स्कोर कार्ड 12 वरती. 12 विदाउट लॉस. यश लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. जबरदस्त फटका. स्लॉकशिपचा जबरदस्त अंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अगदी डेलिकेट टच दिलाय आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. जांभिवली आणि मोपाडा एरंजाड या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करतो आहोत. दिगंबर दादा सुरोशे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूयात. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन मोहपाडा एरंजाड आणि त्यांच्या विरोधात जांभिवली या दोन संघांच्या दरम्यान आपण नाणेफेक करतो आहोत. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकला या ठिकाणी जांभिवली टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे. जांभिवली टीमनं टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली. मोपाडा एरंजाड संघ या ठिकाणी बॅटिंग करेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय चुकीच्या पद्धतीनं नो बॉल आणि त्यानंतर मिळतोय चौकार. असा पंजा. 5 पहिलाच बॉल. षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. अगदी पहिल्याच बॉलवरती नो+4. त्यानंतर हा डॉट. एकंदरीत 21 धावा इथे स्कोर कार्डवर. सागर इरमाळी जागेवरनं टोलावलाय. कडक हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
27 झाल्यात. आता 4 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. सहज सोपा विजय या ठिकाणी संपादित करण्याच्या तयारीमध्ये सागर इरमाळी स्ट्राईक वरती. इथे हा चेंडू पाहिला जाईल, चेक करतील. ऑफस्टमच्या अगदी जास्त बाहेर, पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव आली आहे. स्कोअर कार्ड जाऊन पोहोचेल 28 वरती. 28 ऑन बोर्ड, 28 धावा धावफलकावरती. जांभिवली आणि मोहपाडा एरंजाड दोन्ही टीम तयार राहा. 28 धावा धावफलकावर, 3 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. सागर खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस बॅटवरती व्यवस्थित आला नाही. मिड विकेटवरनं फिल्डर जाईल, पकडेल, फेकेल, सिंगल मिळेल. एक सिंगल धावेची मदत आली आहे. स्कोअरबोर्ड पुढे सरकताना चाललंय 29 वरती. 2 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 2 मध्ये आपण या ठिकाणी खेळ पाहताय. अगदी डॉमिनेटिंग परफॉर्मन्स मैदानात देत असताना टीम खेळतीये. जय भवानी शिरगाव बी इथे स्विचिट अटेम्प्ट व्यवस्थित मिडल नाही. लेग बाईचा इशारा, सिंगल मिळेल. स्कोर आर लेवल. धावसंख्या दोन्ही संघाची समान पाहायला मिळतीये. फक्त एका धाबेची आवश्यकता. जवळजवळ या मॅचमध्ये विजयावरती शिक्कामोर्तब केलंय शिरगाव बीनं. हा फुलटोज मिळाला आहे. प्रहार जरूर केलाय, फिल्डर आहे, मात्र त्याच्या डोक्यावरनं सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. फटक्यात पावर आणि विजयी षटकार. सामना या ठिकाणी आपण पाहताय जिंकलाय जय भवानी शिरगाव बी या संघानं. क्रिकेटच्या या खेळामध्ये मित्रांनो कधीतरी आपण पाहताय तर बॅटिंग करणाऱ्या फलंदाजाला मॅन ऑफ द मॅच मिळते, तर कधी गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅच मिळत असते. मात्र या मॅचमध्ये एक अनोखा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला. 5 झेल एका खेळाडूनं या मॅचमध्ये टिपले. तो खेळाडू आहे उमेश पवार, ज्यानं 5 झेल टिपले. त्याला जातीये या मॅचची मॅन ऑफ द मॅच. उमेश पवार इज द मॅन ऑफ द मॅच. आपण या शिरगाव संघाचा खेळाडू ज्यानं